ग्रामपंचायत दंगाई आमचं गाव आहे आणि दंगाई दापोरी एकत्र ग्रामपंचायत आहे आमची। इथं कोणीच ध्यान देत नाही। आणि अर्ध्या गावाला पाणी आहे, अर्ध्या गावाला पाणी नाही आहे। आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे। ती पण तुम्हाला दाखवतो। त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट। एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी हेर आहे, उद्यापासून इथून डायरेक्ट 1 किलोमीटर जातील। ते अहो ना लागी राय ना पाणी नाही आम्ही गावले, आम्ही का गाव सोडीस निघी जाऊ का? देखा त्या पाईप कशा वय जायला खाल्यावर वय जाता 2 तास जर पाणी सोडा तर 2 तास बी नाही राहत बाया। ग्रामपंचायत दंगाई आमचं गाव आहे आणि दंगाई दापोरी एकत्र ग्रामपंचायत आहे आमची। इथं कोणीच ध्यान देत नाही आणि अर्ध्या गावाला पाणी आहे, अर्ध्या गावाला पाणी नाही आहे। आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे। ती पण तुम्हाला दाखवतो। त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट। एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी हेर आहे, उद्यापासून इथून डायरेक्ट 1 किलोमीटर जातील। ते पण ते जर भरू देतील तर ठीक आहे, तर रिकामा अंडा घेऊन घरी यावं लागणार आहे। मग या म्हाताऱ्या बाया जातील कुठं? जर पाणी सोडला शिपायला आम्ही सांगायला गेलो का पाणी सोडा, नाही सोडला तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायला करून घ्या। ते टाकाचं तिथं ते एक नळ लावलेले, नळ सुद्धा तुटून जायला त्याला आम्ही 2 वर्षापासून सांगू राहिलो का ते वेल्डिंग करून द्या, तिथं कॉक बसून द्या। ते नाही बसून राहिले तिथे डायरेक्ट। आणि गरमसेवक येतच नाही डायरेक्ट, पाहतच नाही कुठं काय आहे। गरमसेवक आम्ही एक वेळेस बोललो होतो, आमच्या ते टाकाजवळ आम्ही बोललो होतो ग्रामसेवकला की पाणी येत नाही। ग्रामसेवक पाणी सोडणार, ग्रामसेवक समोर काय बोलला की मला पाणी उद्यापासून सोडायचं नाही, या गावाला इकडे या गल्लीला पाणी नाही सोडायचं, तुम्हाला काय करायचं करून घ्या असं बोलताय। आणि पाणी डायरेक्ट आधी मार्च एप्रिल आणि मे आणि जून 4 महिने कुठून कुठून पाणी आलं नाही। आमचं जनावर कुठे दिला, माणसाला पाणी नाही इथं, तर जनावर कुठून पाणी आलं आम्ही डायरेक्ट। आता आणि तिकडे पाहिजे ग्रामपंचायती जे हे रे तिला भरपूर पाणी आहे आणि लाईट सुद्धा एकदम व्यवस्थित आहे। 2 तास त्या टाकाला पाणी सोडतो आणि तसं डायरेक्ट गावात पाणी सोडून देतो। म्हणजे तो डायरेक्ट तिकडे त्यांच्या गल्लीकडे तिकडे पाणी चालू राहतो, इकडे पाणीच नाही डायरेक्ट। साहेब आमना गाव पाणी येत नाही आणि पाणी जर वना तर टाकाला काही ते स्वच्छता बी नाही आणि त्याला बंद बी नाही। त्या देखा त्या पाईप कशा वय जायला खाल्यावर वय जाता 2 तास जर पाणी सोडा तर 2 तास बी नाही राहत बाया। रिकामा गुंडाला त्या आणि परतली जाता। आमना एवढा गाव म्हातारा माणसा गण भरपूर कोणा पोऱ्या नाहीत, तर त्या येतात त्या रिकामा बांधाली जाता। चांगल्या बाया राहते ते इरेसावर जाता आणि पाणी आणता आणि म्हातारा माणसा काय बसता मग त्याच्यात। आणि महिना पाणी येत नाही आणि सोडणं असाला सांगवा त्या सांगता तुम्हाला पाणी कशा पाणी येत नाही, पण आता कोयला तुम्हाला दिशी राहिला ना या दंगाई गाव मग नवी टाकी बांधली काय नवी टाकी बांधेल आता 1 वर्ष व्हायला नवी टाकी। मग पाणी आता ती त्याला काय काम होईना ते आम्हाला काय माहिती नाही, पण आता जुना आता मग पाणी येऊ शकत नाही। आम्हाला खूप हाल व्हाय राहिले आता या वातावरणाला पाणी पाहिजे आम्हाला। माणसाला पाणी नाही, डोरासाला पाणी नाही, इरी आटी गया इरीसावर त्या शेतकरी माणसा येऊ देत नाही त्याच ना। गाव कोणतं आहे? दंगाई। आणि भाऊ ना लागी राय ना पाणी नाही आम्ही गावले, आम्ही का गाव सोडीस निघी जाऊ का? आम्ही पाणी ना व्यवस्था करा। आता उन्हा ना कितना हालचे आम्ही गरम ठेवलंय सांगवा तो काही करत नाही, शिपाई काही व्यवस्था करत नाही। मग आम्ही काय करा ना गाव सोडी निघी जाऊ का? अर्धा गाव पाणी पेस अर्धा गाव कोरडा राहत। लाईट किती टाइम होते? लाईट 7 तास राहत 2 तास सांगतोस। ग्रामसेवक काय बोलले? ग्रामसेवक काही ते आम्हाला वयवासच करत नाही तर गावना। यस काय काय येस पण पाणी ना मार यस पण वयवास बी करत नाही ते। टाकाले नळ शेका नाही, नळ शेआय बी दखत नाही तर टाका मग गाण कितला पडेल शे। येस ना फिरी जात गावले भेट दिस नाही। काय मागणी आहे तुम्ही? पाणी मी मागणी शे। स्पीड न्यूज भारत।